नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सैर सह्याद्री या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सध्या मी पाली या माझ्या गावी आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पालीच्या खंडोबाचं दर्शन घेतलेलं आहे। आजही आपण पालीमध्ये असणाऱ्या डोंगर माथ्यावर आई इंजाई देवीचं मंदिर आहे, तिथे आपण दर्शनासाठी जाणार आहोत। आई इंजाई देवी ही खंडेरायाची बहीण श्री इंजाई देवी मंदिर एक जागृत देवस्थान आहे। पण पाहू शकता आमच्या पाली गावाला लाभलेलं निसर्गाचं वैभव। जिकडे तिकडे पाहावं तिकडे शेती, झाडं, डोंगर, अगदी मनाला प्रसन्न करणारा नजारा। मंदिराकडे जाण्यासाठी अजून खूप अंतर आहे। डोंगराला चढण असल्या कारणामुळे जरा चालायला वेळ लागतोय। मंडळी, जर आपण इकडे येणार असाल तर डोंगर सैर करायचा आहे या तयारीनेच या। डोंगर तर आपण सैर करत आहोत, शिवाय निसर्गाचा आनंद देखील घेत आहोत। मनाला भुरळ पडावी असं निसर्गाचं सौंदर्य आहे। आणि काय हवं आहे एखाद्या निसर्गप्रेमीला। लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात वाढल्यामुळे निसर्गाची ओढ आपसुकच लागते। बाजूला आपल्याला एक पायवाट दिसत आहे, तो जुना मार्ग आहे मंदिराकडे जाण्यासाठी। आता कदाचित त्या वाटेला जंगल आणि काटेरी झाडी वाढली असतील, त्यामुळे आपण त्या मार्गाने न जाता सरळ मार्गाने सैर करावी। वाटेत आपल्याला छोटंसं मंदिर दिसतंय। हे मंदिर श्री चांभारिणीचं आहे। श्री चांभारिण ही आई इंजाई देवीची भक्त होती, ते हे स्थान आहे। देवीने आपल्या भक्ताला वास्तव्याला इथे स्थान दिले आहे। तर चला तर मंदिर परिसरामध्ये आपण प्रवेश केला आहे। प्रथम आपण हातपाय धुवून इतर काही नियम आहेत ते नियम पाळून मंदिरात प्रवेश करणार आहोत। दर्शन घेण्याआधी मंदिर प्रशासनाचे काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन करणे गरजेचं आहे। मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी नियम अंमलात आणणे खूप गरजेचे आहे। आपण पाहू शकता मंदिराबाहेर आपल्याला विहीर दिसते। विहिरीचे पाणी पिण्यासाठी व इतर कामासाठी वापरले जाते। तहान लागल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे। वर्षाचे 12 महिने विहिरीत पाणी असतं, पण पाण्याचा वापर काटकसरीने करा। खूप कमी लोकांना इंजाई देवी हे जागृत देवस्थान माहीत आहे, कदाचित माहीतही असेल। पाली गावातील सर्व रहिवासी भक्तगण मनोभावी देवीची पूजा करतात, देवीचे उत्सव साजरे करतात। तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात लोकवस्ती आहे। 2 गावं आहेत, भगतवाडी आणि खबालवाडी, तेही देवीची मनोभावी सेवा करतात। आई इंजाई देवी आपल्या भक्तांना नेहमीच आशीर्वाद देत आहे। गाभाऱ्यात बसलेली आई इंजाई देवीची प्रसन्न अशी मूर्ती पाहताच क्षणाचाही विलंब न करता देवी चरणी नतमस्तक झालो। आई चरणी प्रार्थना केली की आम्हा सर्व लेकरांना आशीर्वाद दे आणि सांभाळ कर। कृपा असावी भक्त जनावर माऊली जगतजननी। उंच डोंगरावरून दिसणारा असा सुंदर नयनरम्य नजारा। आज मंदिरामध्ये गर्दी तशी फारच कमी होती, त्यामुळे आईचे दर्शन छान आणि शांततेमध्ये झाले।
आता आपण मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करू. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला श्री गणेश, श्री मारुती, आई लक्ष्मी, आई वाघजाई तसेच राखणदार आणि अनेक देवी देवतांचे मंदिरे येथे पाहायला मिळतात. आता आपण परतीच्या प्रवासाला निघू. आपण पालीमध्ये श्री खंडोबा दर्शनासाठी येणार असाल त्यावेळी आपण सर्वांनी श्री इंजाईदेवी मंदिरामध्ये दर्शनासाठी नक्की या. या मंदिराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिळावी यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्याला श्री इंजाईदेवी दर्शन व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपली प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.